आज आपण वारकरी संप्रदायाचा श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी जयंतीचा थोडक्यात रोचक इतिहास बघणार आहोत. भाद्रपद वद्य षष्टी ही तिथी श्री ज्ञानेश्वरी जयंती म्हणून साजरी करण्यात येते. अर्थात श्री ज्ञानेश्वर महाराजांनी हा ग्रंथ या दिवशी लिहून पूर्ण केला असा काहींचा समज झाला असेल, परंतु ते खरे नाही. पैठण निवासी शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजांनी इसवी सन 1584 साली ह्याच तिथीस या ग्रंथाची शुद्ध प्रत तयार करून पूर्ण केली. म्हणजे झाले असे की समाधी स्थानात गळ्याभोवती विळखा घातलेली अजान वृक्षाची मुळी काढण्याच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराजांनी संत एकनाथ महाराजांना स्वप्नात दृष्टांत दिला आणि आळंदीला बोलावून घेतले. नाथ महाराज आळंदीला आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की माऊलींची समाधी सापडतच नाहीये. परिसरात चौकशी केली तर असे कोणते स्थान येथे असल्याचे खात्रीलायक कोणाला माहीत नसल्याचे कळले. यदाकदाचित समाधी असली तरी ते स्थान नेमके कोणते आहे हे सांगता येत नाही असे कळाले. आपल्याबरोबर आलेल्या भक्त मंडळींना इंद्रायणी नदीच्या तीरावर थांबायला सांगून नाथ महाराज तेथील जंगल सदृश्य परिसरात गेले. माऊलींच्या समाधीचा परिसर काट्याकुट्यांनी व्यापला होता. त्यातच परिसरात असलेल्या अनेकानेक समाध्या. मग यातील नेमकी माऊलीची समाधी कोणती हा प्रश्न पडला. मग एका स्थानावर बसून नाथ महाराजांनी माऊलींचे ध्यान लावले. हे स्थान म्हणजे हल्ली माऊलीच्या समाधी मंदिरात असलेला शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज पार होय. ज्ञानेश्वर महाराजांनी समाधीच्या आत येण्याचा निर्देश घेतला. त्याप्रमाणे नाथ महाराज नंदीखालील द्वारातून आत गेले. तेथे श्री ज्ञानेश्वर महाराजांचे ते दिव्य अलौकिक स्वरूप पाहून नाथ महाराज हरकून गेले. श्री ज्ञानदेवी येऊनी स्वप्नात सांगितली मात मज लागी, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे, अशी त्यांची भावना झाली. चर्चा सुरू असताना श्री ज्ञानेश्वरीमध्ये समाविष्ट झालेल्या हेतू पुरस्पर टाकल्या गेलेल्या आगंतुक ओव्यांनी माऊली व्यथित झाले असल्याचे नाथ महाराजांनी जाणले. त्यांना त्यात योग्य ती सुधारणा करण्यासाठी अधिकारसंपन्न व्यक्तीची आवश्यकता होती व ती नाथ महाराजांच्या रूपाने पूर्ण होणार होती. त्यामुळे अजान वृक्षाच्या मुळीचे निमित्त करून माऊलींनी नाथ महाराजांना बोलावून घेतले होते. या दोन महात्म्याचा श्री ज्ञानेश्वरी संदर्भाने समाधीत तब्बल 3 दिवस संवाद चालला. 3 दिवस झाले तरी नाथ महाराज वापस न आल्याने बरोबर आलेल्या भाविकांच्या मनात घालमेल होऊ लागली. भक्तांचे हाल होऊ नयेत यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी वाण्याचे रूप घेतले व नाथ महाराजांनी तुमची शिदा पाण्याची व्यवस्था लावण्याचे सांगितले असल्याचे त्यांना सांगितले. समाधी स्थानातून बाहेर आल्यावर सर्व भाविकांना माऊलींच्या समाधीचे दर्शन घडावे या हेतूने नाथ सर्वांना त्या स्थानी घेऊन आले व सर्वांना माऊलीचे दर्शन घडविले. समाधीचा शोध लावल्यानंतर समाधीचा जीर्णोद्धार केला, मूळ गाभारा बांधला, मंदिर परिसर सुशोभित केला, नित्यपूजेची व्यवस्था लावली व आळंदीची कार्तिक यात्रा पुन्हा सुरू केली. यानंतर वर्षभरातच श्री संत एकनाथ महाराजांनी श्री क्षेत्र पैठण येथे श्री ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. त्याची पूर्णता ज्या दिवशी झाली तो दिवस म्हणजे भाद्रपद वद्य षष्टी आणि तोच दिवस श्री ज्ञानेश्वरी जयंती म्हणून वारकरी संप्रदायात साजरा करण्यात येतो. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी इसवी सन 1290 मध्ये ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली, परंतु समाप्तीची तिथी न लिहिल्याने नेमका श्री ज्ञानेश्वरी जयंतीचा दिवस कोणता हे सांगता येत नाही. पुढील काही काळात नाथ महाराजांनी महाराष्ट्र आणि बाहेरील श्री ज्ञानेश्वरीच्या शेकडो प्रती जमा करून शुद्ध प्रती तयार केल्या व शुद्ध प्रती वापस पोहोचत्या केल्या. आज आपण ज्या श्री ज्ञानेश्वरीचे पारायण करतो वाचतो ती श्रीनाथ महाराजांनी शुद्ध केलेली प्रत आहे. म्हणून नाथ महाराज हे श्री ज्ञानेश्वरीचे आद्य संपादक आहेत. एवढेच काय तर ते मराठी वाङ्मयाचे आद्य संपादक ठरतात. श्री एकनाथ महाराजांनी ग्रंथाच्या शेवटी 4 ओव्या लिहून ठेवल्या आहेत त्या अशा: शके 1576 तारण नाम संवत्सरी, एका जनार्दने अत्यादरी गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली. ग्रंथपूर्वीच अतिशुद्ध परी पाठांतरी शुद्ध अबद्ध, तो शोधुनिया एवं विद प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया. बहुकाळ पर्वणी गोमटी, भाद्रपद मास कपिला षष्टी, प्रतिष्ठानी गोदातटी. लेखन कामासाठी संपूर्ण जाहली. हा आहे ज्ञानेश्वरी जयंतीचा इतिहास. बऱ्याच लोकांना माहीत नसेल म्हणून हा व्हिडिओ. रामकृष्ण हरी.